नमस्कार, मी डॉक्टर संदीप शंकरराव वाडके, सचिव जुनी मिल बेकार कामगार बालस्तर आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर. आपल्याला माहितच आहे की हा सब्जेक्ट खूप जुना आहे. 36 वर्ष सोलापूरमध्ये गाजलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजलेलं आहे आणि आता ते चव्हाट्यावर आलेलं आहे. आणि ह्याचे जे काही प्रमुख सूत्रधार आहेत, कुमार शंकर करजगी यांच्या बाबतीतली ही मुख्यत्वे करून ह्या जागेच्या घोटाळ्याबाबत त्यांनी काय घोटाळा केला होता आणि तो कसा निस्तरला आणि आज काय काय स्टेजला हा सोलापुरातला 137 एकरचा हजारो कोटीचा भूखंड घोटाळा याच्यावर सोलापुरातील राज्यकर्त्यांनी त्याला पांघरून घातलं, पोलिसांनी आणि कोर्टाने संरक्षण दिलं. या घोटाळ्याबाबत काही सविस्तर उहापोह मी करणार आहे. आणि मुख्य म्हणजे ही जी 137 एकरची जुनी मिलची जागा आमच्या ट्रस्टनी कोर्टाकडनं विकत घेतलेली होती 1989 ला. आणि त्या जागेचा प्रत्यक्ष ताबा 96 आणि 98 साली सोलापुरातील 5 ठिकाणी जुनी मिल कंपाऊंड मोरारजी पेठ इथं जवळपास 65 एकर जागा आहे. त्याच्यानंतर मोतीबाग आपल्या बिजापूर रोडला कंबर तलावाजवळ तिथं 15 एकर जागा आहे. मोरारजी पेठ जुनी पोलीस लाईन आणि धरमसी लाईन तिथं जवळपास अजून एक 65 ते 70 एकर जागा आहे. आणि ज्या जागेवर ही जागा आता थोडक्यात हिस्ट्री म्हणजे ही जागा 1988 साली कोर्टाने हायकोर्टाने जुनी मिलकडनं लिलावात काढली होती आणि ती जागा खरेदी करण्यासाठी कुमार शंकर करजगी हे जुनी मिल बेकार कामगार बालस्तर आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर ही स्थापन केली. आणि त्याच्यामध्ये मी आणि माझ्यासारखे जे सोलापुरातले 1100 मेंबर्स आहेत त्यांनी कोट्यावधी रुपये त्यामध्ये घातले, युको बँकेत जमा केले आणि त्या पैशातून ह्या जागेचा लिलाव 9,36,00,000 आमच्या ट्रस्टनी घेतला. आणि तो 89 ला जागा मिळाली म्हणजे अवॉर्ड झाली हायकोर्टातून. आणि उरलेले पैसे भरल्यानंतर 96 साली आणि 98 साली 1 ते 5 लॉट मधली ही जी जागा आहे ती जुनी मिल ट्रस्टच्या नावे कोर्ट रिसिव्हरनी 1 ते 5 लॉट मध्ये दिलेली आहे. आणि असं असताना या भामट्या कुमार शंकर करजगीने 16/1/1998 ला म्हणजे जागा मिळाल्यानंतर बोगस कुमार सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेची स्थापना आपल्या वडिलांच्या बाळे येथे असलेल्या 4 एकर जागेवर जी आज सुद्धा शेत जमीनच आहे त्या जागेवर ही कुमार सहकारी गृहनिर्माण संस्था निर्माण करून आणि त्याचे प्रवर्तक प्रसिद्ध सोलापूरचे पंचांगकर्ते दाते यांच्या मिसेस वीणा दाते आणि सध्याच लँडलाईन मध्ये आलेले समर्थ सहकारी बँकेचे चेअरमन दिलीप आत्रे यांनी या आणि बाकीचे त्यांचे 15 लोक होते यांनी या बोगस कुमार सहकारी संस्थेची स्थापना केली. आणि त्याच्या पुढे जाऊन हे 137 एकर जागा आमच्या ट्रस्टची या बोगस संस्थेमध्ये विलीनीकरण करून सिटी सर्वेतल्या लोकांना हाताशी धरून त्यांनी त्या जागेची बोगस नोंदणी सुद्धा सिटी सर्वे ऑफिसला करून घेतली होती 97-98 साली. त्याच्यानंतर या गोष्टीवर ऑब्जेक्शन मी आणि माझ्या लोकांनी ट्रस्टमध्ये घेतल्यानंतर जमाबंदी आयुक्तांनी त्याच्यावर ही नोंदणी चुकीची आहे असं स्पष्ट लेटर दिलेलं आहे. यापुढे जाऊन सगळे बोगस कागदपत्रावर म्हणजे हायकोर्टापासून ते पोलीस प्रशासन असू दे, सिटी सर्वे ऑफिस असू दे, या कुमार करजगीने गेले 36 वर्षामध्ये शासनातील आणि जे कोणी पॉवरमध्ये असतील किंवा अपोजिशन पार्टीमधले असतील त्या सगळ्यांना हाताशी धरून सगळ्या पुढाऱ्यांना त्या जागेचा मलिदा खायला देऊन त्याला असं वाटलं होतं की हे जागा आपण घशात घालू, पण ती जागा त्याच्या घशात ते गिळता गिळता आम्ही काढलेली आहे. त्याच्यानंतर शरद मुथार, सुनील मंत्रीचे मंत्री रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड, के बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सुरेंद्र कर्णिक आणि के असोसिएट मध्ये असलेले हे कुमार शंकर करजगीचे बायको, त्याचा मुलगा, त्याची सून, त्याचा नातू या सगळ्या लोकांनी पुढे जाऊन या सगळ्या बोगस वेगवेगळ्या कंपन्या ज्या स्थापन केल्या आहेत त्याच्यामध्ये सोलापुरातल्या बाकीच्या लोकांना पैसे इन्व्हेस्ट करून तुम्हाला शॉप्स देतो, तुम्हाला जागा देतो, फ्लॅट देतो म्हणून या 137 एकर जागेवर पुढं 1 ते 14 पोर्ट संस्था बनवून पुढे त्याच्या 22 पोर्ट संस्था बनवल्या.
त्याच्यामध्ये वॉटरफ्रंट फेज 1 आहे, वॉटरफ्रंट फेज 2 आहे, जुनी मिल कंपाऊंड मधलं द स्क्वेअर मॉल अँड मधलं फ्लॅट अँड शॉप ओनर्स असोसिएशन आहे. अशा 22 बोगस गृहनिर्माण संस्था या आमच्याच संस्थेवर बनवून या सगळ्या मंडळींनी सोलापूरमधल्या जवळपास अख्ख्या सोलापूरला यांनी भेटीस दिलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांना असं वाटत होतं की आपण हे वाटणी करू, फसवू, तू तिकडची जागा घे, मी इकडची जागा घे. पण याच्यानंतर ज्या वेळेला मी स्वतः याच्यामध्ये 2016 सालापासून 17 सालापासून ऍक्च्युली लक्ष घातलं आणि सगळे ठिकाणचे कागदपत्र काढले, हायकोर्टाच्या कोर्ट रिसिव्हर पासून ते सगळ्यांच्या समोर बसून जाऊन त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कंप्लेंट करून समजून सांगितल्या. आज अशी परिस्थिती आहे की या जागेचे सगळेही खरेदी विक्री व्यवहार बंद झालेले आहेत. या जागेमधल्या कुठल्याही मोजण्या होत नाहीत. या जागेमध्ये सगळेच्या सगळे लेआउट हे आम्ही रद्द केलेले आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की ज्या सोसायटी रजिस्ट्रार मधल्या लोकांना ह्यांनी हाताशी धरून ट्रस्टच्या जागेवर 22 बोगस उमा कोऑपरेटिव्ह संस्था आणि बाकीच्या संस्था बनवल्या होत्या. त्यापैकी नुकत्याच म्हणजे 22/8/2025 रोजी त्यातल्या 11 संस्था उमा गृहनिर्माण संस्था क्रमांक 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 12 ब, 12 क, 13 अ आणि 13 ब अशा 11 उमा सहकारी गृहनिर्माण संस्था एका दिवसात अंतरिम अवसायनात काढलेल्या होत्या. आणि ही महाराष्ट्रातली एकाच दिवसात 11 गृहनिर्माण संस्था अवसायनात काढायची पहिली आणि एकमेव घटना आहे. आणि त्याच्यावर अवसायक म्हणून राजेश देशपांडे यांची नियुक्ती केलेली होती. डॉक्टर बागल उपनिबंधक सहकारी संस्था शहर सोलापूर यांनी. त्याच्या पुढे जाऊन त्यांना 1 महिन्याचा अवधी दिला होता. यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाही आहेत या बोगस संस्थांकडे. सगळे जे काही संचालक मंडळ आहे ते अस्तित्वात नाही. सगळे जे कोणी मेंबर आहेत ते सगळे बोगस आहेत. त्याच्यामुळे 7/11/2025 ला यापैकी यांच्याकडे कुठलेही संचालक मंडळ अस्तित्वात नाही, निवडणुका घेतलेल्या नाही, ऑडिट नाही. याच्यामुळे सध्या उमा सहकारी गृहनिर्माण संस्था क्रमांक 1, 3, 5, 7 आणि 8 या 5 संस्था अंतरिम अवसायनात काढून त्याच्यावर सुनीता देशपांडे व राजेश देशपांडे यांची अवसायक म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि बाकीच्या ज्या 22 पैकी उरलेल्या ज्या बोगस संस्था आहेत त्यांची सुद्धा प्रोसेस सुरू आहे. लवकरच एक 15 दिवसाच्या महिन्याच्या पिरियड मध्ये या उरलेल्या सगळ्या उमा कोऑपरेटिव्ह संस्था, वॉटरफ्रंट फेज 1, 2, स्क्वेअर मॉल वगैरे या सगळ्याही संस्था अवसायनात निघणार आहेत. त्याच्यामध्ये पुढे जाऊन कॉर्पोरेशनच्या बांधकाम विभागाने सगळ्याच लोकांना हाताशी धरून या कुमार करजगे आणि या बाकीच्या भामट्यांनी अवैध बांधकाम परवानगी मिळवलेले होते. तर तिथं आम्ही कंप्लेंट करून कॉर्पोरेशनला हे बांधकाम परमिशन कुठल्याही अवैध बांधकाम झालेले 137 एकर जागेमध्ये सोलापूर बघताय त्या कुठल्याही बांधकामांना वापर परवानगी दिले गेलेले नाहीत. सर्व बांधकामं अवैध ठरवलेली आहेत. त्यांचे इथून पुढच्या बांधकाम परमिशन कॉर्पोरेशनने 2017 सालापासून बंद केलेले आहेत. तिथले लेआउट रद्द केलेत, मोजण्या बंद केलेल्या आहेत. याच्या उपर जाऊन हे जे काय भामटे लोक तिथे राहत होते, घरं बांधून किंवा बिल्डिंगा बांधून किंवा बिल्डर होते, त्यांनी कोट्यावधी रुपयाचा टॅक्स कॉर्पोरेशनला गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये भरलेला नाही. ही सुद्धा बाब आम्ही कॉर्पोरेशनला सांगितलेली आहे. आणि कॉर्पोरेशनच्या आयुक्तांना वारंवार मी सांगितलं आहे की हा जर टॅक्स तुम्ही भरून घेतला नाही, या जर अतिक्रमण झालेल्या आणि चुकीच्या बांधकाम झालेल्या अनधिकृत बांधकामावर तुम्ही जर कारवाई केली नाही तर मला नाईलाजाने हायकोर्टात जावं लागेल. आणि हायकोर्टात जर मी गेलो तर 1 महिन्याच्या आत मी हातात ऑर्डर आणेन आणि तिथले सगळे अतिक्रमण आणि अवैध बांधकाम जमीनदोस्त करून. तेवढंच होणार नाही तर त्या बाबतीत जे कोणी याच्यामध्ये सामील होते कुमार करजगी बरोबर, ते मग कॉर्पोरेशन मधले बांधकाम विभागातले असतील, आयुक्त असतील, पोलीस खात्यातले असतील, इव्हन कोर्ट किंवा चॅरिटी ऑफिस मधले असतील, ह्या सर्वांना सुद्धा मी पार्टी करून त्यांना सुद्धा शिक्षा भोगायला लावणार. हे शेवटचं अल्टिमेटम मी दिलेलं आहे. तर आता हे याच्यामध्ये ज्यांनी कोणी अतिक्रमण केलेले आहेत किंवा अवैध बांधकाम करून आमच्यावर कोणीही कारवाई करू शकत नाहीत. आमच्या पाठीशी दादा आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षातले दादा, मामा, काका आहेत, या भ्रमात लोक राहतात. त्यांना मी हे आपल्या माध्यमातून चेतावणी देतोय की लवकरात लवकर त्यांनी तिथले अतिक्रमण केलेल्या गोष्टी, मग तिथं कोणी बंगले बांधून राहतात, मग ते वकील असू दे, डॉक्टर असू दे, हॉस्पिटल असू दे,
बिल्डर असू देत किंवा कोणीही असू देत, त्यांचे सगळेही बांधकाम अवैध आहेत. आणि आपण वारंवार बघता की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट अवैध बांधकामावर कुठल्याही दयामाया न दाखवता कोणीही असू दे ते निष्कासित करण्याचे तात्काळ आदेश देतात. तर केवळ एक माणुसकी म्हणून इतके दिवस आम्ही गप्प बसलो होतो, पण आता हे त्यांनी जे अवैध बांधकाम निष्कासित केले नाही, स्वतःहून काढून घेतले नाहीत किंवा अतिक्रमण आपण बघता की तिथं कुमार गरजगी कुणाला एक्झिबिशन लावायला जागा देतो. परवाच एक 15-20 दिवसापूर्वी कोणीतरी लग्न थाटलं आमच्या जागेमध्येच आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे पुढारी येऊन गेले. ट्रस्टची जागा आहे आणि त्याच्यामध्ये लोक लग्न थाटतायत आणि पुढारी मोठे मोठे यांच्या मागं 35 वर्ष उभा राहिलेले त्याच जागेत येत आहेत. हे कुणाला म्हणजे थोडे तरी इथिक्स ठेवायचे ना, की आपण कुणाच्या जागेत काय करतोय. तुम्ही कुणीही असा परमिशन न घेता कशाला ट्रस्टच्या जागेमध्ये करायचं. शिवाय तिथं सर्कस लाव, एक्झिबिशन लाव, गाड्या विकायला जागा दे, कडबा विक किंवा ट्रॅव्हलच्या जागा गाड्यांना उभा कर. हे धंदे ह्या चोरट्या भामट्या कुमार गरजगीने आयुष्यभर केलेले आहेत.